थांबा, तुम्ही जर श्रावणात महादेवाची पूजा करत असाल, सोमवारचा उपवास करत असाल, शिवलिंगावर जल अर्पण करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कदाचित तुम्ही देवाची पूजा करत असाल, पण नकळत तशा 5 गोष्टी करत असाल, ज्यामुळे तुमच्या घरातील सुख शांती दूर जात असेल. आणि यातील 5वी गोष्ट तर अशी आहे, जी आपण जवळजवळ सगळेच कधी ना कधी करतो. म्हणून आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी आपण असा एक छोटासा श्रावण संकल्प घेणार आहोत, जो तुमच्या स्वतःच्या जीवनातच नाही तर तुमच्या संपूर्ण घरात बदलू शकतो. श्रावण म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर महादेव येतात. मंदिरात जाणं, शिवलिंगावर पाणी अर्पण करणं, बेलपत्र वाहणं, ओम नमः शिवायचा जाप करणं, हे सगळं आपण श्रद्धेने करतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, जर आपण मंदिरात महादेवाला दूध अर्पण केलं आणि मंदिरातून बाहेर आल्यानंतर एखाद्या माणसाला वाईट शब्द बोललो, तर त्या भक्तीचा खरा अर्थ काय राहील? जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रेरणेतून आपल्याला एक गोष्ट समजते, भक्ती फक्त देवासमोर दिसली नाही पाहिजे, ती आपल्या आचरणात दिसली पाहिजे. म्हणून या श्रावणात या 5 गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करूया. 1. खोटं बोलणं. आपल्याला वाटतं एक छोटंसं खोटं बोललं तर काय होणार आहे? छोटं खोटं मोठं समस्येची सुरुवात असू शकतं. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं, दुसरं लपवण्यासाठी तिसरं खोटं, आणि हळूहळू माणूस स्वतःलाच आपल्या शब्दांवर विश्वास ठेवणं शक्य होत नाही. आणि घरात जेव्हा खोटं वाढतं तेव्हा विश्वास कमी होतो, आणि जिथे विश्वास कमी होतो तिथे सुख शांती कितीही प्रयत्न केला तरी टिकत नाही. म्हणून या श्रावणात स्वतःला एक प्रश्न विचारा, मी देवाला सत्य सांगतो, पण माझ्या माणसाशी किती सत्य बोलतो? आणि अजून एक गोष्ट, दुसरी चूक आपण घरातच करतो, जी कधी कधी एका छोट्या शब्दाने संपूर्ण घराचं वातावरण खराब करते, ती कोणती ते जाणून घेऊया. 2. घरातली भांडण आणि कटू शब्द. मित्रांनो, घर मोठं असण्यापेक्षा घरातली माणसं एकमेकांच्या मनाजवळ असणं महत्त्वाचं आहे. पण आज अनेक घरांमध्ये काय होतं? छोटी गोष्ट मोठा आवाज, त्यातून वाद, आणि मग जुने विषय बाहेर येतात. तू तेव्हा असं केलं होतंस, तू माझ्यासाठी कधीच काही केलं नाहीस. आणि एक छोट्याशा गोष्टीवरून रूपांतर मोठ्या भांडणात होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रागाच्या भरात बोललेले शब्द परत घेता येत नाही. म्हणून पुढच्या वेळी घरात कोणीतरी तुम्हाला राग आणला, ताबडतोब उत्तर देऊ नका. फक्त काही सेकंद शांत राहा, कारण कधी कधी शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. आणि मित्रांनो, घरातील भांडणापेक्षाही एक गोष्ट महत्त्वाची आहे, जी संपूर्ण कुटुंबाला आतून कंपोज करते, आणि ती गोष्ट म्हणजे 3. व्यसन. व्यसनाची सुरुवात अनेकदा एका वाक्याने होते, फक्त एकदाच करून पाहतो, पण नंतर एकदा, दोनदा, दररोज. आणि मग त्या व्यक्तीला व्यसन हवं असतं. व्यसन फक्त शरीराचं नुकसान करत नाही, ते घरातील पैसा, आरोग्य, नाती आणि मुलांचं भविष्य सुद्धा प्रभावित करू शकतं. एक व्यक्ती व्यसन करते, पण त्रास मात्र संपूर्ण कुटुंबाला होतो. आईची चिंता, वडिलांची चिंता, पत्नीची चिंता, मुलं घाबरलेली, आणि घरात आनंद कुठेतरी हरवतो. म्हणून जर तुम्ही कोणत्याही व्यसनात अडकलेले असाल, तर या श्रावणात महादेवासमोर एकच संकल्प करा, देवा मला हे व्यसन सोडण्याची शक्ती दे. आणि जर तुम्ही व्यसन करत नसाल तर तुमच्या जवळच्या व्यक्तीला ते सोडण्यासाठी प्रेमाने मदत करा, कारण एखाद्याला वाईट सवयीपासून दूर करणं ही सुद्धा एक मोठी सेवा आहे. पण अजून 2 गोष्टी बाकी आहेत, आणि त्यातील पुढची गोष्ट आपल्या जिभेशी संबंधित आहे. 4. दुसऱ्यांची निंदा. मित्रांनो, आपण दिवसभरात किती वेळ स्वतःबद्दल बोलतो आणि किती वेळ दुसऱ्यांबद्दल बोलतो. कुणी काय केलं, कुणी काय घातलं, कुणाचं घर कसं आहे, कुणाकडे किती पैसा आहे, कुणाच्या घरात काय चाललंय, आपण दुसऱ्यांच्या आयुष्याची चर्चा करण्यात आपला वेळ घालतो. पण एक प्रश्न, ज्याच्या आयुष्याची आपण चर्चा करतो त्याचं आयुष्य खरंच आपल्याला माहिती असतं का? नाही. म्हणून या श्रावणात एक प्रयोग करा. एक दिवस दुसऱ्यांची निंदा न करता बघा, मग एक आठवडा, आणि शक्य असेल तर संपूर्ण श्रावण. तुम्हाला जाणवेल मन किती हलकं होतं, कारण दुसऱ्यांबद्दल वाईट बोलताना आपण दुसऱ्यांचं नुकसान करत नाही, सगळ्या आधी आपल्या स्वतःचं मनाचं नुकसान करतो. पण आता येतो या 5 गोष्टींमधला सर्वात मोठा शत्रू. हा शत्रू बाहेर नाही, तो आपल्या स्वतःच्या आतच आहे, आणि अनेकदा तो आपल्याला जाणवतही नाही. 5. अहंकार. मीच बरोबर, मला सगळं माहिती आहे, मी कोणापुढे झुकणार नाही, हे शब्द आपण कधी ना कधी मनात आणतो. पण मित्रांनो, अहंकार माणसाला मोठं करत नाही, अहंकार माणसाला एकटं करतो. पैसा आला, माणूस बदलायला लागला, यश आलं, माणूस बदलला, पद मिळालं, माणूस बदलला. पण लक्षात ठेवा, आज जे तुमच्याकडे आहे ते कायम तुमच्याकडेच राहील असं नाही. म्हणून महादेवासमोर डोकं टेकवताना एकदा मनापासून विचार करा, देवा, माझ्या आयुष्यात कितीही यश आलं तरी माझ्यात अहंकार येऊ देऊ नको. कारण मंदिरात डोकं टेकवणं सोपं आहे, पण आपल्या अहंकाराला खाली ठेवणं कठीण आहे. आता करा हा एक श्रावण संकल्प. मित्रांनो, आजपासून फक्त पूजा करण्याचा संकल्प करू नका, स्वतःला बदलण्याचा संकल्प करा. या श्रावणात 5 गोष्टी कमी करण्याचा प्रयत्न करा. खोटं बोलणं कमी करूया, घरातील भांडण कमी करूया, व्यसनापासून दूर राहूया, दुसऱ्यांची निंदा करणं सोडूया, आणि अहंकाराला आपल्या मनात जागा देऊ नका, आणि त्यांच्या
बदल्यात 5 गोष्टी वाढवूया: प्रेम, नम्रता, चांगले विचार, सेवा आणि महादेवावर श्रद्धा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, घरात महागड्या वस्तू असल्या म्हणून घर सुखी होत नाही. घर सुखी होतं जेव्हा आईवडिलांचा आदर मिळतो, पती पत्नी एकमेकांना समजून घेतात, मुलांना चांगले संस्कार मिळतात, भावंडांमध्ये प्रेम असतं आणि घरातील प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करते. म्हणून या श्रावणात महादेवाकडे फक्त पैसा, यश किंवा इच्छा मागू नका. एकदा असंही म्हणाल, महादेवा, माझं मन चांगलं ठेवा, माझी वाणी चांगली ठेव, माझ्या हातून चांगली कर्म घडू दे, माझ्या हातात कुटुंब प्रेम ठेव आणि माझ्या अहंकारापासून मला दूर ठेव. कारण देवाला फक्त मंदिरात शोधू नका, देवाला आपल्या कर्मात शोधा. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रेरणेतून आपणही या श्रावणात स्वतःमध्ये एक चांगला बदल घडवूया. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या कुटुंबासाठी आहे, तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा आणि तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखादं नातं तुटण्यापासून वाचेल, एखाद्या व्यक्ती चांगली दिशा मिळेल किंवा एखाद्याला वाईट सवय सोडण्याची प्रेरणा मिळेल. आणि अशाच प्रकारचे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे प्रेरणादायी विचार, भक्तिमय संस्कार आणि जीवनाला योग्य दिशा देणारे संस्कार तुमच्यापर्यंत पोहोचत राहावेत असं वाटत असेल तर आपल्या नरेंद्र स्वामी 45 या परिवाराचा आजच भाग व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी दिव्या सोनार आणि तुम्ही पाहत आहात नरेंद्र स्वामी 45, जिथे भक्तीसोबत मिळतो संस्कारांचा संदेश आणि जीवनाला नवी दिशा. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी संदेश. जय सियाराम. ओम नरेंद्रनाथाय नमः.